आता आपल्याला संबोधित करण्यासाठी नक्कीच आभाळ जरी कोसळलं तरी त्या आभाळाच्या छतावर पाय रोवून ठेवणारा असा नेता आपल्या समोर एक जोरदार टाळ्या झाला पाहिजे. जमलेल्या माझ्या शिवप्रेमी शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अनेक सभा आजपर्यंत मी केलेल्या आहेत, बरीच भाषणं सुद्धा केलेली आहेत. पण आजचं हे माझं इथून मी भाषण नाही करणार, मी जे काय बोलणार आहे तुमच्याशी, हा क्षण अविस्मरणीय आहे. भास्कररावांनी त्यांच्या मनातल्या भावना सांगितल्या आणि मी ज्या वेळेला शिवछत्रपती महाराजांच्या त्या मूर्तीसमोर उभा राहिलो, एक क्षणभर मला असं वाटलं की ते मला विचारतायत, तुम्ही आमचा नुसता जय जयकार करता, पण आमच्याकडनं काय घेतलं, काही शिकलंस की नाही, का नुसताच जय जयकार करतोयस. तो सगळा जो काळ होता, पुन्हा त्याचं काही वर्णन करण्याची गरज नाही. पण आता मोबाईल आहेत, टीव्ही चॅनल्स आहेत, टेलिफोन आले, बऱ्याच काही गोष्टी आल्या. पण त्या काळामध्ये फोन नव्हते, काही नव्हतं. 18 पगड जाती जमातीमध्ये विखुरला गेलेला सगळा आपला हा मराठी माणूस, त्याची ताकद ती काय असणार, शस्त्र नव्हती, काही नव्हतं, समोर बलाढ्य शत्रू होता. आणि त्या मुठभर मावळ्यानिशी स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न पाहणं हे केवढं मोठं धाडस होतं. औरंगजेब बसला होता तिकडे, अफजल खान आला होता. पण निष्ठा आणि निष्ठावान माणसं ही मुठभर जरी असली, त्याची वज्रमुठ एवढी असते की तिने आग्र्याचं तख्त सुद्धा फोडलं होतं. त्या आग्र्याच्या तख्ताखाली सुद्धा आग लागली होती. आणि मला वाटलं शिवाजी महाराज मला तेच विचारतात की अरे आता तर निवडणुका आहेत, त्यावेळेला निवडणुका नव्हत्या. अफजल खान भेटीला आला होता तेव्हा काही ईव्हीएम नव्हती. आणि त्यांनी जी मगरमिठी मारली आणि पाठीत त्यांनी जो वार केला, जर लेच्यापेच्यासारखा मी गेलो असतो तर काय झालं असतं. शत्रू समोर किती बलाढ्य असू दे, तयारीनिशी गेला आणि मनाची जिद्द असेल, भवानी तलवार जरूर, तलवार पेलायला मनगट पाहिजे जरूर, पण तलवार चालवण्यासाठी खंबीर मन पाहिजे. ते खंबीर मन तुझ्याकडे आहे की नाही. आणि मी खोटं बोलणारा नाही. ज्या वेळेला मला तुमचं असं दर्शन घडतं तेव्हा मला असं वाटतं की महाराजांनी दिलेली मला भवानी तलवार आहे, हीच भवानी तलवार आहे आणि तलवार घेऊनच मी उभा आहे. त्याही वेळेला आग्र्यावरनं आले होते, आता दिल्लीवरनं येत आहेत. त्यांना महाराष्ट्राचं पाणी काय असतं हे पाजायची लायकी नसली तरी दाखवण्याची गरज आहे, दाखवण्याची नक्कीच गरज आहे. असं काही नाही की मी पहिल्या प्रथम सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आलो, यापूर्वी देखील आलो होतो. अगदी मला आठवतोय मनोज जोशी मुख्यमंत्री होते, शिवजयंती 1 मे ला आली होती, 1 मे तिथीप्रमाणे. आणि तेव्हा तो पहिल्यांदा झेंडा लावायला आलो होतो, मी त्यांच्या बरोबर होतो. आणि आज मला खरंच वैभवचं मला कौतुक करायचं आहे. याला तसं पाहिलं तर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणं चांगली गोष्ट आहे, पण छत्रपती शिवाजी महाराज जे आमचं दैवत आहे, त्यांना साजेसं एक सिंहासन तू वैभव करून दिलंस. आपला राजा, आपल्या राजाचं वैभव हे बाकी सगळेजण येतात, ते बघा तिकडे पुतळा उभा केलेला आहे. महाराजांपासून काय शिकले? काही शिकलेलं नाहीये. महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, त्या महाराजांचा महाराष्ट्र लुटणारे महाराजांचा पुतळा स्थापन करून गेले. महाराष्ट्र लुटतायत. म्हणजे मला एका गोष्टीचा अभिमान नक्की होता आणि आहे की या वेळेला नौदल दिन इकडे साजरा केला. तुमच्यापैकी अनेकांनी बघितलं असेल, आहे छान. मी मुंबईमध्ये मागे बघितला होता, एक आपल्या स्वतंत्र हिंदुस्थानचं आरमार, त्याची शक्ती, ज्या आरमाराची स्थापना त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. आपल्या हिंदुस्थानामध्ये आरमार म्हणून जे काही प्रकार आधी कुठेही नव्हता, नौदल,
त्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि त्यांची आठवण म्हणून